हॅलो स्टुडंट, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 7th सेमीचं इंग्लिश लिटिल गर्ल्स वायझर दॅन ओल्ड पीपल या चॅप्टरची मार्जिन क्वेश्चन्स आणि इंग्लिश वर्कशॉप बघणार आहोत. तर वेलकम बॅक टू माय चॅनल फन लर्निंग विथ वनश्री. सर्वात आधी चॅप्टरची मार्जिन क्वेश्चन्स आहेत. फर्स्ट क्वेश्चन आहे बघा, ड्युरिंग विच फेस्टिवल डज द स्टोरी टेक प्लेस. कुठल्या फेस्टिवलमध्ये ही स्टोरी घेतलेली आहे किंवा कुठल्या फेस्टिवलच्या पिरियडमधली ही स्टोरी आहे. सो इट टेक्स प्लेस ड्युरिंग द फेस्टिवल ऑफ ईस्टर. सेकंड क्वेश्चन, वाय डीड द गर्ल्स गो आउट टू प्ले. मुले बाहेर खेळायला का गेले होते. आन्सर, दे वेंट आउट टू प्ले इन द वेट स्ट्रीट बिकॉज देअर मदर हॅड ड्रेस देम अप इन न्यू क्लोथ्स. त्यांच्या आईने त्यांना नवीन कपडे घालून दिले होते आणि ते नवीन ड्रेस त्यांना एकमेकींना दाखवायचं होतं, म्हणून ते तिथे खेळायला गेलेल्या होत्या. क्वेश्चन नंबर 3, वाय डीड अकुल्काज मदर स्ट्राईक मलाशा. अकुल्काज मदरनी मलाशाला का मारलं. शी स्ट्रक मलाशास बिकॉज मलाशा हॅड स्प्लॅश डर्टी वॉटर अँड मड ऑल ओव्हर अकुल्काज न्यू ड्रेस. तर मलाशाने काय केलं होतं, अकुल्काच्या ड्रेसवरती चिखल उडवलेला होता आणि म्हणूनच अकुल्काच्या आईने काय केलं होतं, मलाशाला मारलं होतं. क्वेश्चन नंबर 4, डीड द गर्ल्स फॉरगेट देअर फाईट. हाऊ कॅन यू टेल. मुली स्वतःचे फाईट विसरून गेले होते, हे तुम्ही कसं सांगू शकणार आहे. कुठल्या सेंटेन्सवरून तुम्हाला वाटतं की ते त्यांची फाईट विसरले होते. सो आन्सर असणार आहे येस, वाईल द अडल्ट्स वर स्टील शाउटिंग अँड आर्ग्युइंग द टू गर्ल्स वर ऑलरेडी सीन हॅपीली प्लेईंग टुगेदर अगेन. जेव्हा अडल्ट्स म्हणजे मोठी लोक जेव्हा भांडण करत होते, एकमेकांवर ओरडत होते, तेव्हा हे ज्या दोन मुली होत्या त्या ऑलरेडी आनंदाने एकमेकींसोबत काय करत होत्या, खेळत बसलेल्या होत्या. क्वेश्चन नंबर 5 बघूया आपण. वाय डीड द मेन फील अशेम्ड. लोकांना का लाज वाटायला लागली. बिकॉज आन्सर आहे दे फेल्ड अशेम्ड बिकॉज द लिटिल गर्ल्स हॅड इझिली फॉरगिवन ईच अदर अँड मेड पीस वाईल द अडल्ट्स वर स्टील फायटिंग ओव्हर देम. त्या ज्या दोन मुली होत्या ज्यांच्यामध्ये भांडण झालं होतं, त्यांनी एकमेकांना काय केलं होतं, माफ केलं होतं आणि त्या खेळत होत्या शांततेमध्ये. पण तिकडेच जे अडल्ट्स होते त्या मुलींमुळे काय करत होते, एकमेकांसोबत भांडत बसलेले होते. सो हा होता 5th क्वेश्चनचा आन्सर. तर आता इथून आपलं इंग्लिश वर्कशॉपचे क्वेश्चन मुलं स्टार्ट होतं मुलांनो. त्यामधला जो फर्स्ट क्वेश्चन आहे तो काय आहे, रीड अलाउड विथ अ प्रॉपर इंटोनेशन्स. दिस इज अ रीडिंग प्रॅक्टिस ॲक्टिव्हिटी. प्रॅक्टिस सेईंग दीज लाईन्स अलाउड विथ फिलिंग्स. तुम्हाला हे जे लाईन्स दिलेले आहे खाली, ते लाईन्स तुम्हाला विथ फिलिंग्सनी म्हणायचे. म्हणजे त्या लाईन्समध्ये तुम्हाला क्वेश्चन मार्क असेल तर ते क्वेश्चन विचारायला सारखं बोलायचं आहे. त्या वर्ड्सला फील करून तुम्हाला बोलायचं आहे, ते जोरामध्ये. आता बघा याच्यामध्ये फर्स्ट आहे डोंट गो, आय एम अफ्रेड, नेवर माइंड, लुक आउट, शेम ऑन यू. सो अशा वेळी तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. क्वेश्चन नंबर 2, स्पॉट द नेम्स ऑफ बॉडी पार्ट्स फ्रॉम द स्टोरी ॲट 3 अदर नेम्स ऑन युअर ओन. तुम्हाला असे बॉडी पार्ट्सचे नेम्स सांगायचे जे लेसनमध्ये तुम्हाला स्पॉट झालेले आहे, म्हणजे तुम्हाला दिसून आलेले आहेत. बॉडी पार्ट्स स्पॉटेड फ्रॉम द स्टोरी कुठले आले होते बघा. फर्स्ट आहे आईज, फीट, हेड, हँड, नोज. हे जे बॉडी पार्ट्स आहे यांचा उल्लेख यांना मेन्शन केलेला आहे चॅप्टरमध्ये. नेक्स्ट आहे 3 अदर बॉडी पार्ट्स ॲडेड ऑन युअर ओन. तुम्हाला 3 अदर बॉडी पार्ट्स सांगायचे जे तुम्ही तुमच्या मनाने लिहू शकता मुलांनो. त्याच्यामध्ये इयर्स, शोल्डर अँड नीज. तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही याच्यात ॲड करू शकता. क्वेश्चन नंबर 3, लिस्ट द कॅरेक्टर्स इन द स्टोरी अँड राईट देअर अप्रॉक्सिमेट एजेस. तर तुम्हाला जे चॅप्टरमध्ये आलेले जे कॅरेक्टर्स आहेत त्यांचं एज इथे मेन्शन करायचं आहे. तुम्ही अंदाजे पण लिहू शकता. आता कॅरेक्टर फर्स्ट मलाशा. मलाशाचं एज काय आहे, 4 to 5 इयर्स. हे तिथे दिलेलं आहे चॅप्टरमध्ये. नेक्स्ट कॅरेक्टर आहे अकुल्का. तिचं एज आहे 6 to 7 इयर्स. नंतरचं कॅरेक्टर आहे अकुल्काज मदर. नेक्स्ट आपल्याला सांगायचं आहे मुलांनो, अकुल्काज मदर. अकुल्काजची जी आई होती तिचं एज काय असेल, तर ॲप्रॉक्सिमेट एज तिचं असेल मिडल एज्ड, म्हणजे मध्यम वयातली बाई, अडल्ट. कॅरेक्टर आहे नंतर मलाशाज मदर. मलाशाची आई, तिचं एज पण सेम असेल,
अकुलकासच्या मदर्ससारखं मिडल एज, कारण एज तिथे मेन्शन केलेलं नाही आहे टेक्स्टबुकमध्ये, म्हणून आपण असं लिहिलेलं आहे. नेक्स्ट आहे अकुलकास ग्रँडमदर. त्या वयाने म्हाताऱ्या होत्या, तर ते असतील ओल्ड एज, एल्डरली पीपलमध्ये त्या येतात. तर हे होतं सगळं कॅरेक्टर्सचे अप्रॉक्सिमेट एज. Question number 4. Write the stages in which the fight began and got worse. Then write how and when the people stopped fighting. आपल्याला सांगायचं आहे की कुठल्या कुठल्या स्टेजमध्ये फाईट सुरू झाली आणि ती खूप खराब म्हणजे खूप वाईट परिस्थितीला गेली आणि कशा पद्धतीने फायटिंग किंवा लोक जे भांडण करत होते ते स्टॉप झालेलं आहे. द फाईट. अकुलकाज मदर्स हिट मलाशा. Malasha's mother came out and started arguing with Akulka's mother. A crowd of men gathered in the street, shouting and swearing at each other. आपण बघितलं होतं की अकुलकाच्या आईने मलाशाला मारलं होतं. मग मलाशाची आई पण आली, मग त्या दोघी भांडण करायला लागल्या आणि मग क्राऊड गोळा झाला आणि क्राऊडसुद्धा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झाला. One man pushed another and the crowd was on the verge of physical fight. आणि मग क्राऊड एकमेकांना, जे माणसं होते त्यांनी एकमेकांना ढकलणे मारणे सुरू केलं आणि ते फाईट खूप वर्स कंडिशनकडे म्हणजे खूप वाईट कंडिशनकडे गेली. फिजिकल फाईटमध्ये ते कन्वर्ट झालं. त्यानंतर अकुलकाज ग्रँडमदर ट्राईड टू स्टेप इन अँड पॅसिफाय द क्राऊड बट दे डिड नॉट लिसन टू हर. अकुलकासची जी ग्रँडमदर होती त्यांनी काय केलं की भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला, पण ते लोक एकमेकांना, तो जो क्राऊड होता तो एकमेकांना ऐकत नव्हतं. बट दे डिड नॉट लिसन टू हर. ते तिला ऐकत होते का? नाही. हाऊ द फाईट केम टू ॲन एंड. कशा पद्धतीने फाईट जी होती ती फायनली स्टॉप झाली. वाईल द अडल्ट्स वर फायटिंग, मलाशा अँड अकुलका forgot their quarrel and started playing together, digging a channel for the puddle water to run into the street. आपण बघितलं होतं की मोठी जी माणसं होती ते भांडत होते, पण या दोघी परत एकत्र आल्या. त्यांनी त्यांची जी भांडण होतं ते विसरलेत आणि ते परत ते खेळायला लागलेत. The men looked at the little girls happily playing together and felt ashamed of their own behavior, so they laughed and scattered to their homes. जे माणसं होते ते त्या मुलींकडे बघायला लागले आणि स्वतःलाच त्यांना त्यांच्या बिहेवियरची काय वाटायला लागली, लाज वाटायला लागली आणि ते एकमेकांकडे बघत सगळेजण एकमेकांकडे बघत होते आणि मग ते आपापल्या घरी निघून गेलेत. क्वेश्चन नंबर 5. चूज एनी वन ऑफ द रिझन टू राईट अँड इनॅक्ट अ क्वॅरल. तुम्हाला एक क्वॅरल म्हणजे भांडण होत आहे अशा पद्धतीचं एखादी सिच्युएशन घ्यायची आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला एक छोटीशी स्टोरी म्हणा किंवा एक डायलॉग रायटिंग करायचं आहे. बघा इथे दिलेलं आहे, एक्झाम्पल ऑफ शॉर्ट सिम्पल क्लासरूम स्क्रिप्ट अबाउट अ क्वॅरल ओव्हर अ पेन्सिल. कशावर भांडण होत आहे? पेन्सिल घेण्यावरून भांडण होत आहे. रिझन आहे स्नेहा टूक अमित's पेन्सिल विदाऊट आस्किंग. डायलॉग आहेत अमित, Why did you take my pencil from my desk without asking? Sneha, I just needed to write one word. Don't make such a big deal out of it. सो अमितने विचारलं की तू माझ्या डेस्कवरची पेन्सिल का घेतली विदाऊट माझ्या परमिशननी. स्नेहा म्हणते मला गरज होती, मला पाहिजे होती म्हणून मी तुला न विचारता ती पेन्सिल घेतली. याच्यामध्ये काय मोठं बिग डील आहे? इतकं मोठा इश्यू करू नकोस. अमित, इट इज अ बिग डील. इट्स माय प्रॉपर्टी. यू शूड ऑलवेज आस्क फर्स्ट. अमित म्हणतोय की ती माझी प्रॉपर्टी आहे, तुला आधी काय करायला पाहिजे, मला विचारायला पाहिजे. आणि यामुळेच त्यांच्यामध्ये भांडण होत होतं. सोल्युशन. याच्यावरती सोल्युशन काय आहे मुलांनो, की स्नेहा रिअलायझेस हर मिस्टेक, हँड्स द पेन्सिल बॅक अँड सेज आय एम सॉरी अमित, आय विल आस्क यू नेक्स्ट टाईम. अमित स्माइल्स अँड रिप्लायज थँक्स, यू कॅन बॉरो इट वेन एव्हर यू नीड. फायनली स्नेहाला काय झालं होतं, स्नेहाला रिअलाईज होते की तिचे मिस्टेक आणि त्यानंतर ती तिची पेन्सिल त्याला रिटर्न करते आणि सॉरी म्हणते. क्वेश्चन नंबर 6. चेंज द वर्ड्स इन द कलर्ड बॉक्सेस टू मेक अदर मिनिंगफुल सेंटेन्स. सो तुम्हाला ओरिजिनल सेंटेन्समध्ये जे कलरमध्ये दिलेलं आहे ते सेंटेन्स ॲज इट इज ठेवायचं आणि बाकीचे वर्ड्स तुम्हाला चेंज करायचं आहे. जसं यू डू द सेम. ओरिजिनलमध्ये बघा फर्स्ट सेंटेन्स आहे आय विल टेक ऑफ माय शूज अँड यू डू द सेम. तुम्हाला 2 सेंटेन्स बनवायचे. फर्स्ट आहे
I will finish my homework and you do the same. Sentence number 2, I will clean my room and you do the same. नेक्स्ट क्वेश्चन आहे, दिस इज अ टाइम फॉर रिजॉयसिंग. आता तुम्हाला रिजॉयसिंग म्हणजे आनंद व्यक्त करणे. ठीक आहे. आता तुम्हाला दिस इज अ टाइम फॉर हे तसंच ठेवायचं आहे आणि नंतरचे वर्ड्स चेंज करायचे. सेंटेन्स नंबर 1, दिस इज अ टाइम फॉर सेलिब्रेशन. दिस इज अ टाइम फॉर लर्निंग. क्वेश्चन नंबर 7, रीड, रिमेंबर अँड राईट. पास्ट टेन्स एक्सरसाइज. तुम्हाला इथे पास्ट टेन्स लिहायचं आहे वर्बचं. बघा, रेग्युलर वर्ब, जस्ट रेग्युलर वर्ब्स असतील तर जेव्हा आपण त्याला पास्ट टेन्स करतो तर त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त काय ॲड करायचं आहे, ई डी किंवा डी. आता बघा, ड्रेस, ड्रेस्ड, इथे ई डी आपण ॲड केलेला आहे. वॉक, वॉक्ड. ग्रास्प, ग्रास्प्ड. लाफ, लाफ्ड. स्टार्ट, स्टार्टेड. नेक्स्ट आहे जम्प, जम्प्ड. पिक, पिक्ड. लुक, लुक्ड. वॉन्ट, वॉन्टेड. पास, पास्ट. गॅदर, गॅदर्ड. स्कॅटर, स्कॅटर्ड. आता इरेग्युलर वर्ब्स म्हणजे हे याच्यामध्ये आपण ई डी किंवा डी हे यूज करत नाही. तर आता इथे बघा, रन, रॅन. बिगिन, बिगॅन. सिंग, सॅंग. मीट, मेट. टेक, टूक. से, सेड. सो हे वर्ब्स आहेत जे आपण जेव्हा त्याला पास्ट टेन्समध्ये चेंज करतो तेव्हा अशा पद्धतीने आपल्याला इरेग्युलर वर्ब्स तयार होत असतात. रिप्लाय, रिप्लाइड. ट्राय, ट्राईड. कम, केम. सी, सॉ. गेट, गॉट. ब्रिंग, ब्रॉड. फाईट, फॉट. ईट, एट. नेक्स्ट आहे, यूज एनी टू ऑफ दीज पेयर्स इन पेअर ऑफ सेंटेन्सेस. आत्ता आपण जे वर्ड्स रेग्युलर आणि इरेग्युलर वर्ब्स बघितले होते ते तुम्हाला सेंटेन्समध्ये यूज करायचे कुठले पण. आता मी इथे घेतलेले सिंग, सॅंग. सेंटेन्समध्ये बघा, वी सिंग प्रेयर्स इन स्कूल एव्हरी डे. सेकंड, शी सॅंग अ ब्युटिफुल सॉन्ग एस्टरडे. दुसरं पेअर आहे टेक आणि टूक. सेंटेन्स आहे, प्लीज टेक युअर बुक्स आउट. सेंटेन्स 2, ही टूक माय पेन एस्टरडे. सो अशा पद्धतीने तुम्ही कुठले पण 2 वर्ब्स घेऊन सेंटेन्स बनवू शकता. आय होप तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.